मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार झाला की आपण गुरुवारला केळी आणतो आणि त्या केळ्यांचं करायचं काय, कारण दर गुरुवारी केळी आणली तर अशावेळी केळीपासून मस्तपैकी माझ्या आत्याची रेसिपी घेऊन आले. तर 2 पिकलेली केळी घेतली आणि ते अशा पद्धतीनं सोलून त्याचे बारीक 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 तुकडे करून घेतले. आता एक वाटी रवा घेतला. आता हा रवा एका साईडला ठेवायचा. इथे एक कढई घेतली आणि त्यामध्ये पाऊण वाटी तूप घेतलं. सुरुवातीला थोडंसं तूप घातलं आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स घातले. तर आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम आणि त्यामध्ये मनुके घातले. हे सगळे बघा तुपावरती चांगले परतले की एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप घातलं. तुपामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली केळी घालायची आणि 2 ते 3 मिनिटांना केळी तुपावरती परतवून घ्यायची, म्हणजे केळ्यांचा उघडपणा कमी होतो आणि केळी चांगली तुपावरती मॅश पण होतात. आता बघा 2 मिनिटं झाली. ह्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आणि रवा हा केळ्यांसोबत चांगला मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून रव्याचा कच्चेपणा जाईल. साधारणपणे 7 ते 8 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसच्या वरती रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. एका बाजूला आता आपण रवा भाजतो, पण एका दुसऱ्या गॅसवरती मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे चांगली उकळी काढून घेतली. 6 ते 7 मिनिटांनंतर रवा आणि केळी बघा सगळे चांगले परतले गेले. छान असा खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे आणि रंग पण रव्याचा चांगला असा बदलला गेलेला आहे. असा रवा चांगला भाजला गेला की रेसिपी पण खूप छान होते. आता गॅस अगदी बारीक करून आपण जे दूध आणि पाणी उकळून घेत होतं ते एका हाताने घालत हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. रवा जो आहे तो चांगला दूध घातल्यामुळे चांगला फुलतो. आता इथं मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं, तर तुम्ही पूर्ण पाणी किंवा दूध घेऊ शकता. 2 मिनिटं झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेतली. रवा बघा चांगला फुलला आणि पूर्ण दूध पण ओढून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि 1 वाटी साखर घालायची. साखर जी आहे ती गरम रवा असल्यामुळे पूर्ण विरघळली जाते, त्यामुळे पुन्हा गॅस चालू करण्याची अजिबात गरज नाही आहे. हे 2 ते 3 मिनिटांनंतर बघा साखर पूर्ण विरघळली गेली. आता वरून ना केशरचं दूध घालायचं. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड आणि आपण तुपावरती फ्राय करून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स घालायचे. पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. मस्त छान असा गोडसर असा हा केळ्याचा हलवा तयार होतो. 2 मिनिटं झाकण ठेवायचं. गरमागरम हा केळीचा हलवा मस्तपैकी सर्व करायचा. तर तुम्हाला माझी आजची ही केळीची हलव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.